नाही, येणाऱ्या 2-3 दिवसामध्येच भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या गटाची बैठक होईल, शिवसेनेच्या नगरसेवकांचीही बैठक होईल। त्या ठिकाणी सभागृह नेता निवडण्याची प्रक्रिया ही पार पाडेल आणि ज्या दिवशी ती बैठक होईल त्याच दिवशी गटाची नोंदणी ही एकत्रितपणे आम्ही जाऊन करणार आहोत। आगे आगे देखो होता है क्या, सगळे पत्ते आताच उघडले तर नंतर मग उत्कंठा राहणार नाही आणि त्यामुळे या मुंबई शहराचं सक्षमपणे नेतृत्व करू शकेल, या मुंबईकरांच्या आशा अपेक्षा आणि स्वप्न पूर्ण करू शकेल अशा प्रकारचं नेतृत्व येणाऱ्या काळामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेला आम्ही देऊ। आज या आक्षेप घेतलेला होता मुंबईमध्ये एसटी प्रवर्गाचा महापौर करण्यात यावा, मात्र या ठिकाणी महिला सर्वसाधारण संधी मिळालेली आहे। या आक्षेपात कितपत तथ्य वाटतं तुम्हाला? आक्षेप घेणाऱ्यांचा अभ्यास पूर्ण नाही असं मला वाटतं। त्यांनी नियमांचंही वाचन केलं नाही, नियम समजूनही घेतले नाहीत आणि प्रक्रियाही समजून घेतलेली नाही आहे। या ठिकाणी अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या सर्क्युलरच्या रूल नंबर 3/1 या 3/1 नियमामध्ये स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये किमान 3 नगरसेवक जर एस टी कॅटेगरीचे असतील तरच एस टीचं आरक्षण हे महापौराला लागू केलं जाऊ शकतं। मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये 3पेक्षा कमी म्हणजे 2च एस टी आरक्षित असे नगरसेवक नगरसेविका असल्यामुळे अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचं सर्क्युलर नियम क्रमांक 3/1 नुसार या ठिकाणी एस टीचं आरक्षण महापौराला लागू केलं जाऊ शकत नाही। आक्षेप घेणाऱ्यांना माझी विनंती आहे की अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट आणि रूल नंबर 3/1 याचा अभ्यास करावा, तुमचं उत्तर तुम्हाला सापडेल। या ठिकाणी एस सीचं आरक्षण करत असताना गेल्या अनेक निवडणुकांमध्ये कधीही एस सीचं आरक्षण मिळालं नाही अशा प्रकारच्या महानगरपालिकांची निवड त्या ठिकाणी करण्यात आली होती। मुंबईला याच्या आधी एस सीचं आरक्षण लागू होतं, त्यामुळे मुंबई त्याच्यातून बाहेर काढण्यात आली आणि जोपर्यंत ओबीसीचा प्रश्न आहे बाय रोटेशन अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये महानगरपालिकांची हे लिस्ट तयार केल्याच्या नंतर पहिल्या त्याच्यामध्ये ज्या महानगरपालिका आहेत त्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणामध्ये आल्या। मुंबई ही 17व्या नंबरवरती होती आणि त्यामुळे मुंबईचा नंबर ओबीसीच्या आरक्षणामध्ये यायला वेळ आहे। कदाचित पुढच्या 2.5 वर्षामध्ये ते त्याच्यामध्ये लागू होऊ शकेल आणि त्यामुळे या सर्व नियमांचा, सर्व अधिनियमांचा, सर्व रेग्युलेशन्सचा आणि संपूर्ण प्रक्रियेचा अभ्यास विरोधकांनी आणि आक्षेप घेणाऱ्यांनी करावा अशा प्रकारची माझी त्यांना विनंती आहे। ठाकरे गटाकडून गोंधळ जो आहे तो त्या ठिकाणी घालण्यात आला होता आणि त्यांचं म्हणणं असं होतं की कुठेतरी हुकुमशाही जे आहे ते सरकार या ठिकाणी लादतंय, आरक्षण नियमानुसार झालं नाही असंही त्या ठिकाणी गोंधळ घालण्यात होता। मला असं वाटतं की मुंबईकरांनी आपल्याला का नाकारलं, मुंबईकरांनी आपल्याला का कमी केलं याची कुठेतरी कारणमीमांसा त्यांनी केली पाहिजे आणि त्यामुळे गोंधळ घालून त्यांना काहीही साध्य होणार नाही। गोंधळ घालण्याच्या आधी जर नियमांचा अभ्यास केला असता, जर या ठिकाणी बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्टचा अभ्यास केला असता, UDच्या नियमांचा अभ्यास केला असता तर कदाचित त्यांनी गोंधळ घातला नसता। परंतु कदाचित त्यांना माहीत होतं, परंतु गोंधळ घालायचा, फेक नरेटिव्ह पसरवायचा, खोटं बोलायचं आणि अराजकता पसरवायची हे सोडून गेल्या 7 वर्षामध्ये त्यांनी दुसरं कोणतंही काम केलेलं नाही। ठाकरे बंधूंमध्ये मिठाचा खडा पडलेला आहे, ठाकरे बंधूंमध्ये मिठाचा खडा कल्याण डोंबिवलीच्या अनुषंगानं पडलेला आहे। काय वाटतं येत्या काळात देखील विकासाच्या मुद्द्यावर राज ठाकरे योग्य भूमिका घेतील? आता ते काय भूमिका घेतील हे ते तुम्ही त्यांनाच विचारलं पाहिजे, याचं उत्तर मी देऊ शकत नाही। परंतु कदाचित सिंगल डिजिटमध्ये मुंबईचे नगरसेवक आल्यामुळे अजून ते धक्क्यातून सावरलेले नसतील, त्यामुळे धक्क्यातून जेव्हा सावरतील त्यावेळेला योग्य ते भूमिका घेतील। मनसेचे नेते बाळा नांदगावकर असं म्हणतात की जे KDMC मध्ये जी स्थिती झाली, जी आकड्यांची जुळवाजुळव शिंदेनी त्या ठिकाणी केली, तशी स्थिती जी आहे ते मुंबई महापालिकेत सुद्धा होऊ शकते असं बाळा नांदगावकर म्हणतात। नाही, काही स्वप्न ते बघू शकतात आणि त्यामुळे स्वप्न या ठिकाणी त्यांनी मुंबईकरांना जर चांगली काहीतरी विजन दाखवलं असतं तर कदाचित मुंबईकरांनी त्यांना आशीर्वाद दिले असते। परंतु भाषावाद, प्रांतवाद, मारामारी, कुटाकुटी, खोटं बोलणं हे सोडून त्यांनी दुसरं कोणतंही राजकारण आत्तापर्यंत केलेलं नाही आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तरी ते आपल्या पराजयाचं
काहीतरी एनालिसिस करतील अशी आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. अचलपूरमध्ये पुन्हा एकदा MIMचा पाठिंबा घेतलाय भाजपने, कसं बघताय? कुठे? अचलपूरमध्ये नाही, याची मला माहिती नाही. मी माहिती घेऊन याच्यावरती बोलीन. आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब याच्यावरती भाष्य करतील. मुंबईतले 10 असे वॉर्ड आहेत ज्या ठिकाणी भाजपचे बंडखोर होते आणि त्या ठिकाणी शिवसेनेला फटका बसलाय असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला. तुमच्यामुळे त्यांचं भाजपच्या नुकसान झालंय, बंडखोरांमुळे शिवसेनेचं नुकसान झाल्याचा थेट आरोप करण्यात येतोय. नाही, मला तरी असे कुठलेही वॉर्ड लक्षात नाहीत आणि नक्कीच आम्ही जे काही वॉर्डांमध्ये आम्ही पराजित झालो आहोत, म्हणजे जे 118 जिंकले आणि जे 109 उर्वरित वॉर्ड आहेत त्या 109 वॉर्डांचं ॲनालिसिस आमचं सुरू आहे. ते ॲनालिसिस पूर्ण झाल्यावरती याच्यावरती आम्ही भाष्य करू. पण राहुल शेवाळे देखील बोलत आहेत की आम्हाला मुस्लिम बहुल वॉर्ड जास्त करून आमच्या वाट्याला देण्यात आले, त्यामुळे आमचा जास्त ठिकाणी पराभव झाला. या ठिकाणी जे जागा वाटप झालं होतं ते डिटेल्ड अशा प्रोसिजरनी केलं गेलं होतं. जमिनीवरती कुठल्या पक्षाची किती ताकद आहे, जनतेची कोणाला पसंती आहे, त्या ठिकाणी संघटनेची कुठली कोणाची ताकद आहे, या सगळ्या पॅरामीटर्सवरती विचार करून व्यवस्थितरित्या जागा वाटप झालेलं आहे. त्या जागा वाटपामध्ये कुणीही कुठल्याही प्रकारची चिंता त्यावेळेला व्यक्त केली नव्हती, आम्हीही केली नव्हती, त्यांनीही केली नव्हती आणि त्यामुळे व्यवस्थितरित्या जागा वाटप लोकल सेंटिमेंटला लक्षात ठेवून हे झालेलं आहे. एकीकडे जागा जास्त घेतल्या आणि आता पराभव झाल्यानंतर अशा पद्धतीचे आरोप करणं कितपत योग्य आहे? महायुतीमध्ये धुसफूस सुरू झाली असं म्हणायचं का? नाही, अशी कोणतीही धुसफूस नाही. यामध्ये ज्या जागांवरती पराभव झालेला असतो त्या जागांचं ॲनालिसिस केलं पाहिजे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पुढच्या निवडणुकीमध्ये त्यासुद्धा जागा आपण कशा जिंकू शकतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टीकडे पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे की आम्ही निवडून आलेल्या 118 जागांमध्ये आमचे 118 लोक कामाला लागले, परंतु 109 जागांवरती आम्ही का पराभूत झालो याचं ॲनालिसिस आम्ही ऑलरेडी करायला घेतलेलं आहे. हे ॲनालिसिस जर विरोधकांनी केलं तर मला असं वाटतं विरोधक खोटे आक्षेप घेणं, फेक नरेटिव्ह पसरवणं या सगळ्या गोष्टी करणार नाहीत. त्यामुळे आम्ही जे करतोय की पराजित झालेल्या जागांवरती पराजयाचं ॲनालिसिस करणं, इव्हॅल्युएशन करणं हे त्यांनी करावं अशी आमची त्यांना विनंती आहे. थँक्यू. तर मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम बोलत होते आणि त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केलेली आहे. खोटं बोलणं, फेक नरेटिव्ह पसरवणं हे विरोधकांचं काम असल्याचं त्यांनी म्हटलं आणि येणाऱ्या काळात मुंबईकरांनी त्यांना का नाकारले याचा विचार जर त्यांनी केला नाही तर अशाच पद्धतीची पुढे समीकरणं दिसून येतील असं देखील साटम म्हणाले.